आपल्या स्मार्ट ई सेवा केंद्राची फ्रँचाइज घेण्यासाठी खूप सिंपल सिस्टम आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर गुगलवरती www.smarteesevakendra.com ही वेबसाईट टाका। तुम्हाला अशा स्वरूपाची स्क्रीन ओपन होईल। स्क्रीन ओपन झाल्यानंतर तुम्ही जॉइन नाव या बटनावरती क्लिक केलं की फक्त 3 मिनिटांचा वेळ लागतो तुमचा फॉर्म पूर्ण सबमिशन होण्यासाठी आणि 3 मिनिटांमध्ये तुम्ही उद्योजक बनण्याचं पहिलं पाऊल टाकता। तर जॉइन कसं करायचं, आपल्याकडे रजिस्ट्रेशन्स कसं करायचं हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तुम्हाला अशा स्वरूपाची वेबसाईट दिसल्यानंतर तुम्ही जॉइन नाव या बटनावरती क्लिक करा आणि जॉइन नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म फिल करायचा आहे। तो फॉर्म फिल करत असताना तुमचं प्रथम नाव टाका। नाव टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा मेल आय डी या ठिकाणी टाका। जो मेल आय डी तुमचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। मेल आय डी टाकल्यानंतर पुढे जायचं आहे। आपल्याला मेल आय डी भरण्यासाठी फक्त थोडा वेळ लागतो। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपला देश इंडिया निवडायचे। कोणत्या राज्यातून आहात, सध्या आपण महाराष्ट्रामध्ये काम करतो तर महाराष्ट्रातून सुरुवात केली। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे। तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडा। त्याचसोबत तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका तुम्ही निवडा। तुमचं गाव कोणतं आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी निवडा आणि तुमचं रजिस्ट्रेशन्स तुम्ही कशासाठी करताय तर तुम्ही स्मार्ट ई सेवा आय डी घेण्यासाठी रजिस्ट्रेशन्स करताय हे चूज करायचं। या ठिकाणी नेक्स्टला गेला, नेक्स्टवरती क्लिक करा। नेक्स्टवरती जो तुम्हाला पासवर्ड पाहिजे तो पासवर्ड तुम्ही सेट करायचा आहे। तुम्हाला जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड तुम्ही सेट करा आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही इथं पाहू शकता आपला पासवर्ड बरोबर आहे का। इथं कन्फर्म पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे। कन्फर्म पासवर्डमध्ये पण कन्फर्म पासवर्ड टाका आणि तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलं की तुम्ही लास्टच्या स्टेपला येता आणि लास्टच्या स्टेपमध्ये या ठिकाणी तुम्हाला आपले प्लॅन्स दिसतात। काय आहेत हे प्लॅन तर स्मार्ट आय डी घेण्यासाठीचा प्लॅन आहे ज्याची प्राईज आहे 14,999। ब्लॉक डिस्ट्रीब्युशन तुम्हाला तालुका लेवलची पण डिस्ट्रीब्युशनशिप घेता येते, जिल्हा लेवलची घेता येते आणि सेलर हब हे एक वेगळा पार्ट आहे म्हणजे ज्यांच्याकडे बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट सेवा आहेत ते लोक देखील आपल्याकडे ॲज अ सेलर कनेक्ट होऊ शकतात। आता आपण स्मार्ट ई सेवाच्या आय डीसाठी फॉर्म भरतोय म्हणजे आपल्याला स्वतःचं सेवा केंद्र सुरू करायचं आहे। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी क्लिक करा। क्लिक केल्यावरती स्क्रोल डाऊन करायचं आहे। इथं तुम्हाला प्राइजेस दिसतात परंतु आता सध्या आपण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका तालुक्यातील पहिल्या आय डीसाठी 25% सूट देतोय। त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रोमो कोड यूज करायचा आहे। तो प्रोमो कोड आहे स्मार्ट, कॅपिटलमध्ये स्मार्ट टाकायचं, 25 म्हणायचं आणि अप्लाय करायचं। आता नीट लक्ष द्यायचं, या ठिकाणी तुम्हाला 17,799 दिसतात। ज्यावेळेस तुम्ही प्रोमो कोड अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला जवळजवळ 3,750 रुपयांची सूट भेटते म्हणजे 13,250 मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता। परंतु ही ऑफर फक्त एका तालुक्यातील एका आय डीसाठीच आहे। आणि याच्यानंतर दुसरी जी आपली ऑफर आहे ती ऑफर आहे दिव्यांग व्यक्ती आणि महिलांसाठी कायमस्वरूपी ही ऑफर आहे। त्याच्यासाठी स्मार्ट DF 10 टाकायचं तर 10% सूट आहे म्हणजे जे दिव्यांग बंधू आहेत आपले किंवा महिला भगिनी आहेत यांच्यासाठी जर त्यांना स्वतःचं ई सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर स्मार्ट DF टाकलं की तुम्हाला या ठिकाणी प्राईस दिसते आणि तुम्ही या ठिकाणी पे नाव या बटनावरती क्लिक करू शकता। इथं आय ॲग्री म्हणायचे, सर्व कंडिशन ॲग्री केल्याशिवाय पे नाव बटन ओपन होत नाही आणि पे या बटनावरती क्लिक केलं की तुम्ही स्वतःचं सेवा सेंटर सुरू करण्यासाठी प्रोसेस केलेले आहे। याच्यानंतर आपली कंपनी तुम्हाला काय देईल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया। धन्यवाद।